बारामती तालुक्यातील होळ या गावामध्ये एका 9 वर्षाच्या मुलावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती। मुलगा अचानक चक्कर येऊन पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती कुटुंबाकडून गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना देण्यात आली होती। या मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झालीच होती आणि त्याला सरणावरती ठेवून अग्नी देणार इतक्यात तिथे पोलिसांची एंट्री झाली आणि त्यांनी या अंत्यसंस्काराला विरोध करत आधी बॉडीचं पोस्टमॉर्टम करा असं सांगितलं। त्यावेळी पोलिसांना नातेवाईक आणि कुटुंबियांकडून विरोध करण्यात आला। मात्र पोलिसांनी मुलाची बॉडी ही पोस्टमॉर्टमला पाठवली आणि त्यात एक धक्कादायक माहिती उघड झाली। मुलाचा मृत्यू हा नैसर्गिक नसून खून आहे अशी माहिती पोलिसांना रिपोर्टमध्ये मिळाली। मात्र ही माहिती पोलिसांनी कुटुंबियांना न सांगता त्या मुलाची बॉडी अंत्यसंस्कारासाठी पुन्हा कुटुंबाच्या हवाली केली। कुटुंबाने या मुलावर अंत्यसंस्कार पूर्ण केले आणि अंत्यसंस्कार पूर्ण होताच पोलिसांनी या मुलाच्या वडिलांना, आजीला आणि काकाला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली। ही घटना नेमकी काय आहे ते आपण आता सविस्तर बघूया। तर झालं असं की 14 जानेवारी रोजी बारामतीमधील होळ या गावामध्ये पियुष हा 9 वर्षाचा मुलगा केवळ अभ्यास करत नाही म्हणून वडिलांचा राग अनावर झाला। वडील विजय भंडलकर यांनी पियुषला तू अभ्यास करत नाही, सारखं बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोस असं म्हणत पियुषला हातांनी मारहाण करायला सुरुवात केली। मारहाण करता करता वडील विनय भंडलकर यांचा राग आणखीनच अनावर झाला आणि त्यांनी पियुषचा गळा दाबून त्याचे डोकं भिंतीवर आपटलं, ज्यामध्ये 9 वर्षाच्या पियुषच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। दरम्यान हे सर्व घडत असताना पियुषची आजी देखील तिथेच होती आणि ती हे सर्व बघत होती। मात्र तिने आपल्या मुलाला म्हणजेच आरोपी विजय भंडलकरला अडवले नाही। राग शांत झाल्यानंतर विजय भंडलकर यांना मुलगा बेशुद्ध झाल्याचं लक्षात आलं। मात्र आपल्या मारहाणीमुळे पियुषला इजा झाली आहे हे कोणाला समजू नये म्हणून त्यांनी तिथेच असलेल्या पियुषच्या आजीला पियुष हा अचानक चक्कर येऊन पडला अशी खोटी माहिती सर्वांना सांगण्यास सांगितलं। त्यानंतर पियुषचा काका संतोष भंडलकर यांनी पियुषला गावातील डॉक्टरांच्या दवाखान्यात नेलं आणि तिथेही पियुष अचानक चक्कर येऊन पडला अशी खोटी माहिती दिली। डॉक्टरांनी चेक केल्यावर पियुष मृत झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी पियुषला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला। मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पियुषचा मृतदेह घेऊन गेलो तर प्रकरण सर्वांसमोर येईल या भीतीने भंडलकर कुटुंबियांनी पियुषच्या मृत्यूबाबत पोलीस अथवा गावातील पोलीस पाटील कोणालाही माहिती दिली नाही। त्यांनी थेट नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्यासाठी मृत पियुषच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आणि हीच माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून समजली आणि पोलीस थेट अंत्यसंस्कार स्थळी दाखल झाले। सख्या बापाने या चिमुकल्याचा खून केल्याची धक्कादायक घटना यामुळे उघडकीस आली। यानंतर पोलिसांनी पियुषचे वडील, आजी आणि काका या तिघांवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई देखील केली। मात्र केवळ अभ्यास करत नाही या छोट्याशा कारणावरून 9 वर्षाच्या चिमुकल्या पियुषची सख्या वडिलांनी हत्या केली ही घटना मनाला चटका लावणारी आहे।